नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यात अनधिकृत पब बारवर बुलडोझर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब बार आणि अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवरती बुलडोझर फिरवण्याची कारवाई करण्यात आली आहे। सकाळीच पोलीस बंदोबस्ताची वाट न पाहता ठाण्यातील अनेक बार व पबवर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अवैध कामांविरोधात बुलडोझर घेऊन मैदानामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे। पुण्यात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याने नुकतेच निदर्शनास आले होते। याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना येथील अंमली पदार्थाशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर आता ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब बारवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील अंमली पदार्थाशी निगडीत अवैध बांधकामांवरती बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावी। त्याचबरोबर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले। त्यानुसार एलबीएस रोड, मॉडेला नाका, उथळसर, चितळसर, मानपाडा, घोडबंदर रोडवरील बार व पबवर कारवाई करण्यात आली आहे। याचबरोबर अनधिकृत हॉटेल, टपऱ्या, पानटपऱ्यांवर देखील कारवाई सुरू असल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे। तर आज घोडबंदर येथील झालेल्या कारवाईमध्ये ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महापालिका अधिकारी गजानन गोदापुरे, महेश आहेर, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, इतर प्रभागातील विविध अधिकारी येथे उपस्थित होते। दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो, एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरा अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करतो। ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात। हमारे एंटी नार्कोटिक सेल है जो क्राइम ब्रांच के अंडर काम करती है, इसके साथ ही हमारे पुलिस स्टेशन के भी जो इंचार्ज है, लोकल एसीपी है, डीसीपी है, इनको भी हमने सूचित किया है कि ऐसे ड्रग्स के बारे में जीरो टॉलरेंस रहेगा और इसमें यंगस्टर्स, स्कूल गोइंग स्टूडेंट्स, यंग कॉलेज गोइंग स्टूडेंट्स ये अट्रैक्ट होते हैं और कॉलेज और स्कूल के नज़दीक ऐसे अगर कहीं जानकारी हमें मिलती है तो उस पर कड़ी कार्रवाई की जाएगी और लॉन्ग टर्म इसको कैसे प्रिवेंट किया जाएगा इसके लिए हम लोग इफेक्टिव एक्शन ले रहे हैं। नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत हुक्का पार्लर्स आहेत, पब्स आहेत, बार्स आहेत, ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात, व्यवसाय चालतात, तर ते थोडे जे आपली पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे, त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या। तर आपण आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतून 2016 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेने दिली नाहीत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 7वा वेतन आयोग, 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युएटी, रजा विक्री, पेन्शन विक्रीची फरकाची रक्कम देखील मिळालेली नाही। त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांची ससे होलपट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली। रोडे यांनी येत्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिलं आहे। कामगारांची देणी थकीत असणे हा त्यांच्यावर अन्याय असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यामध्ये पालिका उपायुक्त मुख्यालय, लेखाधिकारी यांची बैठक बोलवणार असल्याचं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितलं। तसेच या बैठकीस युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन रोडे यांनी दिलं आहे। आमच्या मागण्या, आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही। पहिली मागणी आमची ग्रॅज्युएटी मिळण्याबाबत आहे, तर ग्रॅज्युएटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला, ग्रॅज्युएटी नाही दिली, त्याच्यानंतर पेन्शन विक्री ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो, 15 मार्चला भेटलो, त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे, मुख्यालय यांच्याकडे पाठवलं, त्यांना पण आम्ही 3-4 वेळा भेट झाली, आम्ही भेटलो त्यांना, तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत।
मूळचे ठाणेकर परंतु इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले विराजित मुंगळे यांना मायभूमीची ओढ होतीच, पण त्यासाठी त्यांनी चक्क 18,300 किलोमीटर प्रवास आपली गाडी चालवत करून ठाणे गाठले. ठाण्यात रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीने त्यांचे स्वागत केलं. विराजित मुंगळे हे IT तंत्रज्ञ असून त्यांनी हे साहस 59 दिवसांमध्ये 16 देशातून 18,300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत केले आहे. 28 एप्रिलला लंडनहून निघालेले मुंगळे हे 2 दिवसापूर्वी ठाण्यात आले आहेत. आपल्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाची माहिती त्यांनी दिली असून दररोज 500 ते 700 किलोमीटर गाडी चालवत असे. तसेच लाल रंगाची टोयोटो लँड क्रुझर घेऊन त्यांनी प्रथम फ्रान्स गाठले. तेथून बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, रशिया, काझाकिस्तान, तुर्कस्तान, एस्टोनिया, चीन आणि पुढे तिबेट, नेपाळ आणि भारत असा प्रवास केला. रात्रीच्या वेळी मात्र त्यांनी गाडी चालवणे टाळले. प्रवासामध्ये त्यांच्यासोबत रोशन हा त्यांचा नेपाळी सहकारी होता. तो नेपाळमध्ये उतरल्यावरती मुंगळे यांची पत्नी दीपाली आणि दुसरा मित्र धनंजय तपस्वी यांच्याबरोबर नेपाळपासून ठाण्यापर्यंत आले. वेगवेगळ्या वातावरणामध्ये गाडी चालवताना चित्तथरारक अनुभव आला असं सांगून मुंगळे यांनी कधी उष्ण तर कधी बर्फाच्छादित रस्त्यांवरती गाडी चालवली. आता ही गाडी बोटीने लंडनला जाईल असं देखील यावेळी मुंगळे यांनी सांगितलं. तसेच स्वतः पुढील प्रवास हा विमानाने करणार आहेत. कि रास्ते है कि नहीं, और मुझे बहुत सारे रास्ते मिले. सो उसमें से एक रास्ता मैंने चुना जो मुझे UK, फ्रांस, बेल्जियम, नेदरलैंड्स, जर्मनी, पोलैंड, लिथुआनिया, लाटविया, एस्टोनिया, रशिया, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान, चाइना, तिब्बत, नेपाल, इंडिया, ऐसे करके मैं आ गया. मुझे 59 डेज लगे, 59 दिन लगे और मैंने 18,300 किलोमीटर्स का रास्ता पार किया. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अजय जया हे सुमारे वर्षभरापासून टोईंगच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार लोकांसमोर मांडत आलेले आहेत. या संदर्भात अनेक पीडित वाहनधारक त्यांचा होणारा मानसिक छळ, कारवाईच्या नावाखाली त्यांच्याकडून विनाकारण उकळलेले गेलेले पैसे इत्यादी तक्रारी घेऊन त्यांच्याशी संपर्क साधत असतात. एकीकडे टोईंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार आणि गैरव्यवहार वाढलेला असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य नागरिकांना तसेच वाहनधारकांना टोईंग व्हॅनच्या साचेबद्ध कायद्याबद्दल
काहीही माहीत नसते. या प्रकरणी किंवा संबंधित गैरप्रकाराविरोधात तक्रार कशी करायची आणि कुठे करायची या संदर्भात वाहनधारकांना कोणतीही माहिती नसते आणि म्हणूनच अशा पीडित वाहनधारकांना व सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने 28 ते 5 जुलै या कालावधीमध्ये ठाणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अजय जया त्यांचे सहकारी जनजागृती करणार आहेत. या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या पीडित वाहनधारकांची जी काही तक्रार असेल त्याची व्यवस्थित नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्यावर संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास सदर तक्रारी थेट न्यायालयामध्ये सादर करणार असल्याची माहिती समाजसेवक अजय जया यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. नमस्कार, मी अजय जया. गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यातील बेकायदेशीरपणाने चालू असणारा टोईंग विषय मी सातत्याने आपल्यासमोर मांडत आलोय. असं असताना हे टोईंग व्हॅन लाखो रुपयाचं भ्रष्टाचार दररोज या विभागामार्फत, पोलीस विभागामार्फत होत असतं. या टोईंग व्हॅनमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे, असं असताना या संदर्भात जनजागृती मोहीम मी सुरुवात करत आहे. येत्या 28 तारखेपासून मी टोईंग व्हॅन विषय जे काय SOP आहे, ज्या पद्धतीने गाडी टोईंग करताना जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्या लोकांनी फॉलो केलं पाहिजे, म्हणजे सरकारी अधिकारी जे आहेत ते गाडी उचलताना ज्या प्रोसेस त्यांनी फुलफिल केलं पाहिजे, त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना फाईन केलं जातं, फाईन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात पूर्ण माहिती मी लोकांसमोर मांडणार आहे. आणि या संदर्भात जे भ्रष्टाचार झालेले आहेत आणि भ्रष्टाचार कशा पद्धतीने ते करत आहेत हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मी पोहोचवणार आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती चित्ररथ व विद्यार्थी रॅलीचे अनावरण. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि NKT महाविद्यालय यांच्या वतीने जागतिक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाचं औचित्य साधून जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी झेंडा दाखवून रॅलीचं अनावरण केलं. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिनाच्या निमित्ताने नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत जागरूकता निर्माण होण्याकरिता पोलीस आयुक्त ठाणे आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने कॉज फाउंडेशन या समाजसेवी संस्थेला सहभागी करून आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती निर्माण करण्याकरिता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता अंमली पदार्थ व त्यांचे दुष्परिणाम याची माहिती असलेल्या 6000 पत्रकांचं वृत्तपत्रांमधून वाटप करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारे बॅनर, पोस्टर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले होते. महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. 26 जून ते 29 जून या कालावधीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ परिसरामध्ये याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ठाण्यातील NKT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम याबाबतचे फलक हाती घेऊन चित्ररथ यांचा सहभाग या रॅलीमध्ये पाहायला मिळाला. पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी झेंडा दाखवून रॅलीचं अनावरण केलं. यावेळी सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, समाजरत्न ज्ञानजीबाई ठक्कर यांसह इतर शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.